सरूची मजा असा. आता सगळ्यांना माझी मजा दिसता समाजाना, पण तेव्हा पण माझी मजा दिसत नव्हती. तेव्हा तुम्ही गेले आणि काय काय केलंय ना, आता माझा माका सकाळी उठत होत म्हशीचा आणि गायचा दूध घेऊन बाजारात विकून जाय आणि रात्री घराकडे येत होते. तेव्हा पण म्हणत नव्हता सरूची मजा असा. रडत होते समाजाना. सासरीच्या नावाने दिल्या. माझी सासू होतीच तशी. बाकीच्यांची सासरी वेगळी, माझी नाही राहिली समाजाला. सासरी समजा बाया, जसा आपला चेडू दुसऱ्याच्या घरात येतो ना, तसा दुसऱ्याचा चेडू आपल्या घरात घेऊन येतो. पण येऊ दिसा ते काही समजत नाही. रड म्हणून तिच्या नावात रडत होते आणि देवा रोज सांगत होते, देवा आता मग मरापर्यंत असं तू तिको गोया होता काय देवा माझी खरोखर जाईल. आणि काय झाला, सासरेचं दिवस मावळले आणि माझं सूर्य उगावले. सासू माझी मेली ना, होईत बरं मेली ती मेली. रात्री की जेवणाच्या लागली बारीक कोण लोक जेवलेली पण नाही. मी 3 भाकरी बांधून ठेवले माझ्यासाठी, घरवाल्यांसाठी आणि म्हातारड्यासाठी. सगळे टोपले तर ठेवले. काय करता लागणार का सांगा. आरड घालून दिलं. आरड माझ्याबरोबर सगळे शेजारी जमा झाले आणि माझ्या भावाक सांग लागले, बाबारी आता रात झाली असं माझा ना, आता रात्रीचा काय जमासा नाही, समजा लांबाचा. तेव्हा सकाळी खायचा बघूया. तेव्हा माझ्या घरवाल्याने मला सांगल्याने, सरू आता रातभर म्हातारीत राखा पाहिजे समजला ना. तेव्हा मी ती कशाणार काढलेलं आणि समय लावून ठेवलेलं, तू तिथं बसायला राहू. आम्ही बाकी सगळे बाहेर बसलो. आता नाही कसं म्हणताला, मी हा मनानं सांगलोय आणि मी सासरीकडे बसले. पण माझ्या मनात विचार होते, आता ही सकाळी नेताना उचलले मी रडत वयात ना. मला रडलं ना तर लोक काय म्हणतील, सासून गेली आणि सुनेच्या डोळ्यात दुःख सुद्धा ना. पण रडताना तरी म्हणजे पोटात काय नको, रातभर उपाशी. कोणी विचार नाही घरी. बघून घेतलंय बघलं तर आजूबाजू कोण नाही. म्हणून काय केलं, भाकरीचं टोपलं आहे म्हातारीच्या पुढ्यात ठेवलं आणि विचार केले थोडीशी भाकरी खाऊची म्हणा. पण कसा खात्याला नका सांगा. माझ्या पुढ्यात असताना कोणत्या टाळ्यात तरी जाय, मी तरी कसं खातलंय सांगा. तरी कसे 2 भाकरी खाल्लंय पाणी खाल्लंय आणि करून चिपळवलंय समजलं ना. आणि सकाळ झाली तेव्हा सगळ्यांच्या अगोदर मी उठलाय आणि आरड घालून दिलाय. माझी म्हातारी गेली गेली असं केल्याबरोबर सगळी शेजारी आमच्या घराकडे शेजारी गेलो. माका म्हणतात बाय रडा नको. आता म्हातारीच होती ती गेली अशी माझी समज करू लागली समाजाना. तेव्हा मी जोरातच रडले आणि सगळी शेजारनी गेलो ना, ते आपसात बोलत होतो. आतापर्यंत बऱ्याच लोकांचे सुनं बघलो, पण सासरीसाठी रडणारी अशी सून कोणती बघू माका बरं वाटतं ऐकायला समाजाला. आणि खरंच सांगते मी, माझी आऊस केली ना तेव्हा इतके रडलेलं नाही, पण म्हातारी इतक्या रडलं. पण आऊस केली तेव्हा रडत होते ना, तेव्हा खरोखरच माझ्या डोळ्यात दुखा येत होती. आणि म्हातारेत रडताना डोळ्यात चुकी लांब रडले समजला ना. आणि तेव्हापासून म्हाताऱ्याने घरात असले. म्हातारे माझे सांगलेले, मी मेलाय काय तू घरात राहू मला. तेव्हा लोकांचं वाटतं मी घरात असे माझी मजा असा. आता तुझी खूप माझ्या घरवाले जाते समजलं ना. पण घरवाल्यांकरता अजून बाजारातले लोक विचारतात सोडू येत नाही की त्या म्हणा. सोबत माणसं जोडूनच तशी मी ठेवलेलं आहे. सगळे व्यापारी गाडीवाले सगळे म्हणून माझी आठवण सगळे काढते समाजला ना. पण आता इतक्या तिथून मी रात्रीचं येत होतं, पण कधी चलत येऊ नाही घराकडे. पैसो गाडीवाला मला घराकडे होते, पण पैसो कोण मात्र मागा विचारले नाही. विचार करत कसो गाडी सुरू उचलल्या का एकदाच या पाठी बघ हसईने वाटलं काय तो समजा तो ह्या पैसे देणारा नाही. हसला ना त्याच्यातच आपले पैसे दिसले. अशी माणसं जोडून ठेवलंय सर्व. पण यात केलं एकाच्याच गाडीवर रोज कधी दिलंय नाही. आज याच्या वांगड्या तो त्याच्या वांगड्या परवा तिसऱ्या वांगड्या त्यांच्या त्यांच्या संशय येऊ नको एका तोडाला. अशी माणसं जोडली. माझ्या घरवाल्याने मला काय सांगले वाटलं लवकर घालून नाही कसे नको जीव झालो. वाड्यातली कामं होईल कोणा. ह्या वासरात बांधत्या, पाडकाक बांधत्या, रेड्याक सोड, ह्या म्हशीक बांधणार जीव व्हायला जाता, कमरेचा बेरडा जाता निघता. मला सांगतलाय कोणा
घराकडे सांगा गेलो तर का बोलाची सोय नाही असा नाही झपता होतला तर त्याला काहीतरी काम करीतच राहावं व्हाया आता वाट बघित असताना 2-3 दिवस नाही गेलो तर माझा काही एक खरा होईल पण नाही तर नाही पण माझा खरा नाही बघी आता वाट बघता असताना हो साडू आशीर्वाद आशीर्वाद काय हो माझं सांगा काय दिला तुम्ही काय म्हणलं मी लय काय माका उभं राहावं लागतं दुधाच्या वाटतं भरून ठेवून किती वेळ झाला मला सांगा हो बघा कामात थोडी आहेत नका रोजची कामं असतं तुझ्यासारख्याचा जरा दूध काढला आणि घराकडे घेऊन दिला काय झाला का आणखी कामं मला काय नसतं काय काय करतो का आणि 2 टाईपला व्हायला कोणतीच करते काय उपकार माझ्यावर करतो हारून ठेवता घालतो आणि काय उजाड काढतो हो काय करतो का इतक्यात करून गप्रावत नाही मला बाई माणसांच्या घरात काय काय कामं असतात आणि तुमका नाही समजत कोणतीशी कामा करतो हो कशाला पुढ्याच्या घामाला लागता म्हशीच्या पुढ्यात कोण मीठ ठेवतंय ना हो तुझाच कामा होय ना हो. आणि पेंडीचा घामा लागता गायच्या पुढ्यात मीठ ठेवतंय ना तुझा तुझी जबाबदारी आहे आणि शेणाच्या घामाला भरलेला असता तुमच्या पुढ्यात मीठ ठेवतंय बरं तुम्ही येऊन चालतो एकदा असंच केलं सगळं वाट काढवाले सावळं काम करता तुका राग दिलो ते काय सांगलं माका आजपासून तुम्ही वाड्यात जाता का म्हणे शेणाचं घमेल घेऊन गेलं अर्धा घमेल छान भरलं आणि पुढच्या गौरवांचा भरू जाताना शेणाच्या थाप्यावर तुझं पाणी सारलो आणि तुझा तोंड घमेलात पडला घरात गिरांगे घर पडायला सांगलास ना मग आता याच्यापुढे तू वाड्यात जायचं नाही म्हणून नागतोंड फुट्यात तुझं तबिया बाहेर हात करवणे तो घालेला मी काय म्हणते बोलत ठेवलं तो जेळ होता समजला ना तुम्ही काय करा दुधाचे वाटते भरलेचा हात घेऊन जा कसा वेळ नको म्हणजे दूध इकूचा बंद काय बोल असं तर सगळ्यात आपण खाऊ तुम्ही बोलताय काय तुम्ही काय? आपल्या वाड्यावाड्यांनी काय केलं दूध इकडूनच आपला पोट भरले समजलं ना मुलांना काय? राजन काय केलं बापाशी काय केलं आणि त्यांच्या पोटात जन्म घेऊन तुम्ही काय काय बोलताय झालं? सांगण ठेवतोय. माझ्या औषधा पाशी बोलची मान्य करीन पण माझ्या आजार जर येणारा शब्द बोलची तू तुझा जाग्या पूर्ण बोलता अरे माणूस विचित्रच हा लोक म्हणतात माझे आई बाबा काय कोणी बोलायचं नाही हे म्हणतात आई बाबा बोललं तरी त्याला पण आजार बोलताय काय इतक्या मोठे पण तुमका वाटतं आता माझा पराक्रमी होतो किती उंदीर मारल्या किती मला हे बरं असाच शेजाऱ्याने केलं की या कामाचं सांगले आजाग रागिलो आजान सगळ्या वाटकरांना सांगल्या चला रे माझ्यावर ना घेऊन गेलो सगळ्यांचा समुद्रात आणि आग लावून दिल्या कोणा सगळ्यांका माशा समुद्रात सगळे मासे भाजान गेले लोकांनी फुकट घेऊन गेले समजलं आजाचा मोठे बनणार तू सांगता काहीतरी खोटं बोला नको समजला ना कोण सांगला तुका माझ्या आजीने सांगले नका माझं आजो बोललो तुझ्या माझ्या आजीने ऐकलं नाही माझ्या आज्यात सांगल्या सावळ्याचो आजो आता समुद्रात आग घालतो भाजलेले मासे गावतले तेव्हा जावा म्हणा दोघी कसं काय घालता म्हणा समुद्रात गेलो आणि समुद्रातल्या सगळ्या माशांना सांगल्या सावळ्याचो आजो आता आग घालतो सगळे झाडावर चढून राहावं म्हणा सगळे मासे झाडावर चढले तेव्हा मिळाला हरण गुडघ्या आका सांगताना झाडात चढले मासे कधी झाडात चढले काय आहे तिथं माझे झालं नाही कधी तर समुद्रात कधी आग लागली किती सांग ऐकलं किती सांग पण मी दूध घेऊन जाऊतोय कारण काय सांगा बाबा खेका जाऊ भया दूध घेऊन गेल्याने आरायला दूध वाला जाणार काय जो तो पातेला घेऊन धावतो 10 रुपयाचा दूध दिलं का 5 रुपये हाती ठेवतो पेंडीमध्ये भाग देतो बरोबर देतात त्यांचं काय चुकत नाही 5 रुपयाचा दूध असतात हो पण भरलेला भरण मी देतो हो पण भरून मी देत नाही तुमका ना तिया दिला सुद्धा मी देत नाही मला काय समजत नाही हो मी अर्धे बाटले दूध भरते आणि अर्धे बाटले पाणी असतं जवळ पाणी येतो वा तुझ्यासारखी बाई करते संसार वर ते दिलं समजलं हा बघ मी काय नव्हतो बरेच दिवस विचारून करतो लवकर सांगा काय झाला ठाऊ कसा माझी भातदारी 3 सांची मेली माझा आठवण काढला तरी रडा घ्यायचा रडा नको हडे पाणी भरतला रडत राहा नको ऐकलं पण 3 सण मेली शेजारी सणी सकाळी गायता बघूया तिका ओरगून ठेवली तुका सांगलं थंय बसान राहती सकाळी उजवडला तसं आम्ही सगळे वापरे घेऊन गेलो मसुड्यातला सगळा आटपला घराकडे येईल इला तर काय म्हटलं चायचा पाणी तरी गावात तर ती मुडगो मारून मग असा होता भुसकटला तरी मेल्यापासून तुमका ठाव का मी कसा होतोय का होत बघले खूप दुःख तुका झाला पण जेव्हा लहान मी घरात गेलं चायचं घोट वाईट घेतलं आणि भूक लागलं भाकरी बघू गेलं भाकरीच्या टोपल्याकडे जातात तर 3 भाकरीतले 2 भाकरी नाही एकच भाकरी 2 भाकरी गेल्याकडे झाले का
मला माझ्या लक्षातच नाही राहा हो म्हातारे गोलगोल ठेवलात ना तो एवढा मोठा कोणता तरी माझं येऊन म्हाताऱ्याकडे बसला एवढा मोठा हो तुमच्या वाटत कोणतं बोलतात ना आणि माझ्याकडे बघून लागला म्हातारीच्या टोपल्याकडे बघू लागला बाई गेलं का? मला काय वाटला म्हातारी उपाशी नेली आहे ना कदाचित तिला भूक लागली माझ्या रूपाने ती इली असते इतकं काय केलं मला भाकरीचं टोपलं आणलं ते ठेवलं मी ते घास त्याला घालून ठेवलंय हा. दोन भाकरी खाल्याने घरीचे वाटेल गेला खा वा मांजर मोठा होता हुशार होता म्हातारी जास्त असं शिरा पडते या तोंडात खाणारे मांजर. मला बघ. आता हे लक्षात ठेव. वासराचं बाई चार घाल ऐकलं हे तू झोड नको काय झोडवर दिवस पण ठे एवढा दिवस तर शेजारीच्या गटाली जाऊ ठेव. आता दोन भाकरी मीच खालायचा मला ना पण तुमची आवडीच्या नावावर पोचवलंय ना